नमस्कार. उद्या आहे नागपंचमी आणि आपण नागपंचमीला नागदेवतांची पूजा करतो. त्यांना दूध, लाह्या, खडीसाखर याचा नैवेद्य देतो. मनोभावे पूजा करतो आणि श्रावणामध्ये जे सण असतात त्याची आपण मग कहाणी वाचतो. पूजा करायची, नैवेद्य दाखवायचा, आरती म्हणायची आणि कहाणी ऐकायची. तर चला आज आपण ऐकूयात कहाणी नागपंचमीची शेतकऱ्याची. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा. आटपाट नगर होतं. तिथं एक शेतकरी होता. त्याच्या शेतात नागाचं वारूळ होतं. श्रावण मास आला आहे. नागपंचमीचा दिवस आहे. शेतकरी आपल्या नित्यनेमाप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला. नांगरता नांगरता काय झालं? वारुळात जी नागराजांची नागकुळं होती, त्यांना नांगराचा पाळ लागला. लवकरच ती मेली. काही वेळानं नागिन आली. आपलं वारूळ पाहू लागली. तो तिथं वारूळ नाही आणि पिल्लही नाही. इकडे तिकडे पाहू लागले. तेव्हा नांगर रक्ताने भरलेला दिसला. तसं तिच्या मनात आलं, ह्याच्या नांगरानं माझी पिल्लं मेली. तो रोष मनात ठेवला. शेतकऱ्याचा निर्वश करावा असं मनात आणलं. फोफावतच शेतकऱ्याच्या घरी गेली. मुलाबाळांना, लेकीसुनांना, शेतकऱ्याला आणि त्याच्या बायकोला दंश केला. त्याचबरोबर सर्वजण मरून पडली. पुढे तिला असं समजलं, की ह्याची एक मुलगी परगावी आहे. तिला जाऊन दंश करावा म्हणून ती निघाली. ज्या गावी मुलगी हिची होती त्या ठिकाणी आली. तो त्या घरी बाईनं पाटावर नाग-नागीन 9 नागकुळं काढली आहेत. त्यांची पूजा केली आहे. दुधाचा नैवेद्य दाखविला आहे. नागाने लाह्या, दुर्वा वगैरे वाहिले आहेत. मोठ्या आनंदानं पूजा करून प्रार्थना करते आहे. तो ही नागिन तेथे पोहोचली. पूजा पाहून संतुष्ट झाली. दूध पिऊन समाधान पावली. चंदनाच्या आनंदाने लोळली. इकडे हिची प्रार्थना आपली डोळे मिटून चाललीच आहे. इतक्यात नागिन उभी राहिली. तिला म्हणू लागली, "बाई बाई, तू कोण आहेस? तुझे आईबाप कुठे आहे?" इतकं म्हटल्यावर तिने डोळे उघडले. पाहते तो प्रत्यक्ष नागिन दृष्टीस पडली. बाई बिचारी भिवू लागली. नागिन म्हणाली, "भिवू नको, घाबरू नको. विचारल्या प्रश्नाचं उत्तर दे." तिनं आपली सर्व हकीकत सांगितली. ती ऐकून नागिनीला वाईट वाटलं. ती मनात म्हणाली, "ही आपल्याला इतकं भक्तीने पूजते आहे, आपलं व्रत पाळते आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे. हे चांगलं नाही." असं म्हणून नागिनीनं तिला बापाची हकीकत सांगितली. तिनं ती ऐकली, वाईट वाटलं. तिने आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला. तिनं तिला अमृत दिलं. ते घेऊन त्याच पावली ती माहेरी आली. सगळ्या माणसांच्या तोंडात अमृत घातलं. सगळी माणसं जिवंत झाली. सगळ्यांना आनंद झाला. बापाला तिनं झालेली सगळी हकीकत सांगितली. तेव्हा बापानं विचारलं, "हे व्रत कसं करायचं?" मुलीनं व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही नाही झालं तर निदान इतकं तरी पाळावं. नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नयेत, तव्यावर शिजवू नये, तळलेलं खाऊ नये, नागोबाला नमस्कार करावा असं सांगितलं. तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला. जशी नागिन तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा होवो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. उद्या नागपंचमीच्या दिवशी ही कहाणी नक्की ऐका. व्हिडिओला आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. सबस्क्राईब करा चॅनलला. पुन्हा भेटूयात नवीन एका अशाच छान व्हिडिओमध्ये.